नमस्कार, मी साक्षीपांच्या न्यूज अनकटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत 38 मोठे निर्णय। पुण्यातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात काँग्रेस कमिटीचे आंदोलन। गोंदियाच्या टोयागोंदीत 19 किलो गांजासहित तिघे ताब्यात। आणि सारसबाग श्री महालक्ष्मीच्या सार्वजनिक नवरात्र उत्सवात होणार नारी शक्तीचा सन्मान। आता पाहूयात सविस्तर वृत्त। राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली। विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहितेची घोषणा होण्यापूर्वी विविध खात्यांसह एकूण 38 निर्णय घेण्यात आले आहेत। त्यामध्ये राज्यात शिक्षक पदांची निर्मिती करणे, कोतवालांच्या मानधनात 10% वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आलाय। ऑक्टोबर महिन्यातील पहिल्याच आठवड्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊन आदर्श आचारसंहिता लागू केली जाईल। त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने जास्तीत जास्त निर्णय घेऊन जनतेला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सबसिडीबाबत उद्योजकांना सरकारच्या भरोशावर राहू नये असं महत्त्वपूर्ण वक्तव्य केलंय। दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कोणत्याही योजना आणि उद्योगावर परिणाम होणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे। त्यामुळे गडकरी यांनी असं वक्तव्य करणं योग्य नसल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कोल्हापुरात म्हटलंय। मला असं वाटतं की आज हे वक्तव्य करणं योग्य नाही, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्यामुळे त्या निधीमुळे कुठच्याही योजनांवर इव्हन उद्योजकांच्या इन्सेंटिव्हवर देखील परिणाम होणार नाही याची दक्षता पूर्ण सरकारने घेतलेली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदियात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यकर्त्यांनी माजी आमदार राजेंद्र जैन यांना महायुतीकडून विधानसभा निवडणूक लढण्याची संधी द्यावी अशी मागणी खासदार प्रफुल्ल पटेल यांना कार्यकर्त्यांनी केली आहे। तर महायुतीत गोंदिया विधानसभेचा तिढा 10 दिवसात सुटणार असून कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार आम्ही नक्की करू असे आश्वासन पटेल यांनी दिले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गोंदिया जिल्ह्याचे आणि खास करून तालुक्याचे गोंदिया विधानसभा क्षेत्राचे सर्व सहकारी भेटले। स्वाभाविक आहे, त्यांची इच्छा आहे की आम्ही ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढावी आणि हे आमचं पण काम आहे की त्यांची जी भावना आहे ती ऐकून घ्यावी। तसंच त्या लोकांनी सगळ्यांनी मला सूचनाही केली आहे। मी त्यांना सांगितलं आहे की आपण एक महायुतीमध्ये सगळे 3 पक्ष एकत्र आलेलो आहोत, एकमेकांना जागा काहीतरी कमी जास्त द्यावाच लागणार आहे। गोंदियाच्या विधानसभेची जागा अजून अधिकृतपणे आम्ही कोणाला जाईल असं ठरवलेलं नाही। चर्चा 2, 4, 5, 10 दिवसामध्ये जेव्हा संपेल तेव्हा कळेल, त्याच्यानंतर परत आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर बसू। पुणे शहरातील गुन्हेगारी आणि मुलींवर अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। अशातच एका नामांकित कॉलेजच्या आवारात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार घडल्याची घटना घडली आहे। त्यामुळे विविध सामाजिक संघटना तसेच काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत वाडिया कॉलेज समोर आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केलाय। या प्रकरणातील हाय प्रोफाईल आरोपींची नावे जाहीर करा अशी मागणी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे। आमची भूमिका मागणी ही आहे, हाय प्रोफाईलची 2 मुलं आहेत ती पुढे आली पाहिजे। हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न कोण करतंय त्याची नावं पुढे आली पाहिजेत आणि सानप साहेबांचे लागे बांधे दिसतात। आज मुल्ला मॅडमने आमच्या शहराध्यक्षांचा अपमान केला, आम्हाला जाऊ दिलं नाही। आम्ही इमानदारीने आज जात होतो की आमच्या अड्डा लोक जाऊ, त्यांनी अलाउड केलं नाही। याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय, आमच्या समोर कोणत्या गोष्टी येऊ द्यायचा नाही हा यांचा प्लॅन आहे। कुठेतरी असं वाटतंय का कॉलेजच्या प्रशासनाचं याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष? 100%। 1.5 महिने झोपले होते का गांजा मारून? यांच्या इथे ड्रग्ज होत आहेत, यांच्या इथे ड्रग्जच्या पार्ट्या होत आहेत। मग शिक्षकांचं काम काय आहे, प्रोफेसरचं प्रिन्सिपलचं काम काय? आज आमच्या बरोबर गुलाबराव गॅममध्ये छोट्या मुलींपासून आम्ही आहोत, सगळ्याजण या नगरसेविका आहेत, या आहेत, सगळ्या वयस्कर महिलांपासून लहान सगळ्या आले। त्याच्यासाठी झालं की आमच्या मुलींची रक्षा आता आम्ही करू, मेरी रक्षा मैं करू। बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील केज मतदार संघात आयोजित एका कार्यक्रमात महापुरुषांच्या शेजारी
राजकारण्यांचा फोटो लावण्याचा लाजिरवाणी प्रकार घडलाय। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मधोमध एका माजी मंत्र्याचा फोटो लावण्यात आल्याने जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून संबंधितांवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्ञानोबा कांबळे यांनी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे। भाजप आमदार नमिता मुंदडा यांच्यासह संबंधित ग्रामपंचायतींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। तर ग्रामपंचायत जोगाईवाडी तालुका अंबाजोगाई येथील ग्रामपंचायतमध्ये महापुरुष हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्य सेनानी महात्मा गांधीजी, डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांच्या बरोबरीने जो विमल मुंदडा, नंदकिशोर मुंदडा यांचा फोटो लावलेला आहे हे चुकीचं आहे। आणि या स्थानिक वृत्तपत्रातल्या बातम्या आल्यानुसार मी पुण्याहून अंबाजोगाईला धाव घेतली आणि त्यांच्या विरोधामध्ये मी अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनमध्ये हा जो आहे ह्यांचा महापुरुषाचा अपमान केलेला आहे याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवावा अशी मागणी करून अर्ज दिलेला आहे सर। आणि याचा मी कार्यवाही होईपर्यंत मी पाठपुरावा करणार आहे। वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित बातमीपत्र। गोंदियाच्या सालेकसा पोलिसांनी टोयागोंदी भागात मोटरसायकलवरून गांजाची वाहतूक करणाऱ्या तिघांना 19 किलो गांजा सहित तुडमुळी चौका येथे ताब्यात घेतलाय। विजय गोखे, निलेश सुदेश दुबे आणि राजकुमार यादव अशी आरोपींची नावे असून ते मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत। त्यांच्याकडून जप्त केलेल्या गांजाची किंमत अंदाजे 3,89,000 रुपये असून पोलीस पुढील तपास करतायत। बारामतीच्या टीसी कॉलेजमध्ये शिकणारा अल्पवयीन विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करून खून झालाय। ज्याचा खून झाला तो आणि ज्यांनी खून केला ते आरोपी हे एकाच वर्गात 12वीत शिकणारे असून ते सर्व अल्पवयीन आहेत। खून करणाऱ्या 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे। महिनाभरापूर्वी दुचाकीने कट मारल्याच्या कारणावरून हा खून झाल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली आहे। आज साधारणतः 11:30 वाजता या प्रांगणामध्ये 12वीचे तिघेही वर्गमित्र आहेत आणि 2 अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकांनी मिळून तिसऱ्या अल्पवयीन एका 12वीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा त्याने शस्त्राचा वापर करून या ठिकाणी त्याच्यावर हल्ला केलेला आहे। त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला आहे। याच्यामधील एक विधी संघर्षग्रस्त बालक जो आहे तो ताब्यात घेतलेला आहे आणि दुसऱ्याचा शोध सुरू आहे। याचं कारण की महिनाभरापूर्वी गाडीवरून कट मारण्याचं यांचं कारण आहे। साधारणतः 21 सप्टेंबर रोजी जे आमचे DYSP सुदर्शन राठोड आहेत त्यांनी या कॉलेजमध्ये येऊन जीवराज सभागृहामध्ये विद्यार्थ्यांना कायदा सुव्यवस्था आणि या गुन्ह्याच्या वेगवेगळ्या अनुषंगानं, लैंगिक गुन्ह्याच्या अनुषंगानं त्यांना सखोल मार्गदर्शनही केलेलं होतं। कॉलेजमध्ये सुद्धा सिक्युरिटी व्यवस्था आहे, CCTV आहे, असं असतानाही त्याने ते दप्तरामध्ये शस्त्र लपवून आणून त्याने ते हल्ला चढवलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। त्याच्यातील एक जो बालक आहे ते ताब्यात आहे, दुसऱ्याचा आम्ही शोध घेतो।
छत्रपती संभाजीनगरमध्ये पालेभाज्यांची आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे। टोमॅटो, मेथी, कोबी, भेंडी, कोथिंबीरचे दर कमी झाले असून पालेभाज्यांची मागणी वाढली असल्याचं सध्या दिसून येते। मागील आठवड्यात पालेभाज्यांचे दर वाढल्यामुळे सामान्य नागरिकांच्या बजेटवर परिणाम झाला होता, पण या आठवड्यात नागरिकांना दिलासा मिळालाय। नवरात्र उत्सवानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मंदिरातील श्री विठ्ठल गाभारा, रुक्मिणी गाभारा, सोळखंबी, चौखंबी, गजेंद्र मंडप, विठ्ठल सभा मंडप, रुक्मिणी सभा मंडप, नामदेव पायरी आणि मंदिर परिसर भागाची स्वच्छता करण्यास सुरुवात झाली आहे। स्वच्छता विभागाचे 50 ते 60 कर्मचारी यासाठी कार्यरत असून मंदिर समितीकडे असणाऱ्या इतर मंदिरांची देखील स्वच्छता करण्यात आली आहे। वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित घडामोडी। नक्षलग्रस्त भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दीनबंधू ग्रामीण विकास संस्था तसेच गोंदिया पोलीस दलाच्या वतीने शालेय साहित्यांचे वितरण करण्यात आले। गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील रोपा, ढोडरा, सुकडी, रामगड, मगरडो या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 122 विद्यार्थ्यांना वर्षभर उपयोगी पडेल इतके शालेय साहित्य देण्यात आले। यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांना अंकलिपी, चित्रकला वही, पेन, पेन्सिल बघून आनंद झाल्याचं पाहायला मिळाले। पर्यटन विभाग जैवविविधता संरक्षण समितीच्या संयुक्त विद्यमाने धुळ्यातील बारीपाड्यात इको ट्रायबल फेस्टिवल उत्साहात पार पडला। या फेस्टिवल दरम्यान बारीपाडा ग्रामस्थांनी राखलेल्या जंगल नैसर्गिक पद्धतीने उगवणाऱ्या 110 वनभाज्यांची वनभाजी पाककला स्पर्धा घेतली जाते। त्यात सहभाग नोंदवणाऱ्या आदिवासी भगिनींनी आलिंब, ओवा, बाफळी, बांबू कोंब, कडवा, हलुंद, केल भाजी, कोहळा, आंबडी अशा अनेक प्रकारच्या भाज्या वाफेवर कमी तेलात बनवल्याचं पाहायला मिळालं। पुण्यातील सारसबाग परिसरातील श्री महालक्ष्मी मंदिर आणि श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल ट्रस्टच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवाचा प्रारंभ 3 ऑक्टोबर पासून होणार आहे। नवरात्र उत्सवादरम्यान धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत। संपूर्ण उत्साहात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या हस्ते आरती होणार असल्याची माहिती ट्रस्टच्या विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे।
या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.